भाजपा दिवा शिळमंडळ आणि डॉक्टर अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। या शिबिरात 2 मोतीबिंदूग्रस्त रुग्ण निदर्शनास आलेत। त्यानंतर विशेष उपक्रमांतर्गत त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे। डॉक्टर अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटलमध्ये काल या दोन्ही रुग्णांची मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। हा उपक्रम भैयासाहेब बनगर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला होता। शस्त्रक्रिया पार पडताना आणि रुग्णांना भेट देण्यासाठी सचिन भोईर, अध्यक्ष भाजपा दिवा शिळमंडळ, सतीश केळशीकर, भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस, टायगर ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष हे मान्यवर उपस्थित होते। नेत्र तपासणी शिबिरातून पुढे असा उपयुक्त आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम पुढे येणे हे कौतुकास्पद असल्याचं नागरिकांनी नमूद केलंय। 2 रुग्णांच्या दृष्टीसाठी नवजीवन ठरणारा हा मोफत शस्त्रक्रिया उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। माझे नाव सुभद्रा राव आहे। मी दिवा अडकले। माझ्या डोळ्याचा त्रास होती, दोन्ही डोळ्याची। एक डोळ्याची मला दाखवायचं होतं, सतीश केळशीकर मी सांगितला असं पहिले शिबिर लावल्यानंतर मला बोलवलं। मला तर वेळ झालं म्हणून त्यांनी मला ऑपरेशनचा अपॉइंटमेंट दिला। 2 दिवसपासून माझ्याबरोबर राहिला त्यांनी। आज ऑपरेशन करून घेतला। तिच्यावरती मी धन्यवाद करतो सतीश केळशीकरला। गेल्या महिन्यात 9 नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे डॉक्टर सतीश केळशीकर यांनी जे मोतीबिंदूचं शिबिर होतं, मोफत शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं। त्यामध्ये शेकडो नागरिकांनी त्यात तपासणी केली आणि त्यातून आपल्याला मोतीबिंदूचे जवळपास 23 पेशंट सापडले आणि त्या 23 पैकी आज डॉक्टर अग्रवाल या हॉस्पिटलमध्ये आज दोघांचे ऑपरेशन इथे सक्सेसफुल झालेले आहेत। प्रत्येक महिन्याला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिन्याला या उर्वरित लोकांचे देखील ऑपरेशन करून त्यांना मोतीबिंदू मुक्त करणार आहोत आणि आमच्या सतीश केळशीकरांनी हे ध्येय ठेवलंय की मोतीबिंदू हा प्रकार दिव्यातून नाहीसा करायचा आहे। त्याबद्दल मी सतीश केळशीकर यांचे खूप खूप आभार मानतो।